पैठण शहरात अवैध जुगाराचा सुळसुळाट, लाल कापडाच्या आड सुरू मोठा खेळ आणि प्रशासन मात्र गप्प का? पैठण शहरात मटका आणि ऑनलाईन जुगाराचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे समोर येत आहे. यापूर्वीही साप्ताहिक आर्यव्रत आणि आर्यव्रत न्यूज मराठी माध्यमातून हा मुद्दा वारंवार उचलण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने एका जुगार माफियावर कारवाई करत अटकही केली होती. मात्र त्यानंतरही शहरात अवैध जुगाराचे अड्डे सुरूच असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पूर्वी एकच लाल कापड लटकलेले दुकान दिसायचे, तिथे आता 2-2 ठिकाणी अशी लाल निशाणी दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत याबाबत नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. सामान्य नागरिकांना या अड्ड्यांची माहिती असूनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा प्रकार प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुरू आहे का, की यामागे कोणाचे संरक्षण आहे, असे गंभीर सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. जर वेळेत कडक कारवाई झाली नाही तर हा अवैध जुगार आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी.